जय श्रीराम. गेले 90 दिवस आपण श्री गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचं पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 81 दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील एक संत ज्यांनी नामाचं महात्म्य सांगितलं. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, म्हणजे कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय काय फायदे, हे सगळं त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचन पुस्तकात साध्या सोप्या भाषेत सांगितले. प्रत्येक दिवसासाठी एक पान जे वाचायला 3-4 मिनिटे स्लो असाल तर 5-6 मिनिटे लागतील. आता त्याचबरोबर संपूर्ण जगभर श्रीरामाच्या नामाचा जाप केला आणि श्रीरामाच्या नामाची महती काही जीवनाची महती सगळ्यांना साध्या सोप्या भाषेत सांग. आता आपलं हे 91 दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं आपण वाचन करूया आणि त्याचं शीर्षक आहे, स्वतःला सुधारा की त्या मनाने जग सुधारेलच. आपण काय ते सर्व करणारे अशी भावना आपण ठेवतो आणि पुढे दुःख वाटायला आले म्हणजे वाईट वाटून गेले. आपणच काय ते सर्व करणारे म्हणजे मीच 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 आणि मी की मी सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि नंतर जेव्हा त्याला कळतं की आपल्या हातात तसं जास्त काही नसतंच, मग तेव्हा त्यांना त्याचे प्रॉब्लेम समजतात. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म केले, कर्म नसते ते कर्म आम्ही केले असं म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे की आपल्या हातात तर काही नसतं, तरी आपल्याला असं वाटत असतं की आपण काहीतरी असं काहीतरी मोठं काम करतो. मी भगवंताने कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो. म्हणजे महाराज सांगतात ते त्याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला मी हे करत नाही, हे देवच करून घेतो आणि ह्याच्यात देखील आपल्याला अभिमान येतो. म्हणजे आपल्या अभिमानाला ना काय सीमाच नाहीये असं महाराज सांगतो. आणि सगळ्या संतांचं हेच सांगणं आहे की आपला मीपणा हाच मोठा दुर्गुण आहे आपला, किंवा वीक पॉईंट देखील आपण म्हणतो. जगात सात्विक वृत्तीने वागणे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही फेर सुटत नाही. बरोबर, नुसत्या कर्माने परमार्थ साधत नाही, करता मी नाही हे समजले म्हणजे सर्व साधते. नसलेले कर्तव्य आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडे कर्तव्य आहे त्याला त्यातून आपण सुख दुःखातील राहावे. जे सुख आणि दुःख हे आपल्या कर्मावरती किंवा त्याच्या फळावरती असतात. आणि आपलं जेव्हा कर्म चांगलं असतं किंवा आपण एखाद्या गोष्टीमध्ये चांगली गोष्ट केल्यावरती आपल्याला असं वाटतं की मीच केलं, त्यावेळेला आपल्याला सुख वाटतं. पण ज्या वेळेला आपल्याकडून चुका होतो की आपल्या ज्या गोष्टी फसतात चुकतात, त्यावेळेला आपल्याला खूप दुःख होतं. पण या सुखदुःखाच्या परे जाऊन आपण जर असा विचार केला की हे कर्म जे करतो ते त्याने मला सांगितले म्हणून मी ते करतो आणि याचं जे फळ आहे ते देखील हे त्यालाच मिळायला पाहिजे. असं जेव्हा आपण वागतो तेव्हा आपण या सुखदुःखाच्या बाहेर निघतो. खोलीच्या खोलीतल्या खोलीत सुख मानून घेतो तो कैदी खरा सुखात असेल असं आपल्याला वाटते. देहाच्या पलीकडे काही नाही असे म्हणायला लागलो आणि विषयातच सुख पाहावं लागलो तर ते त्या कैद्याप्रमाणेच नाही का? जे आपण एखाद्या खोलीतच स्वतःला सुखी मानतो, की आपल्या देहामध्ये देखील आणि विषयात देखील जे कैद्यात आपण काय करायला असं महाराज सांगतात. पण त्या आपल्याकडे काही आहे हे आपल्याला समजलं नाही तोपर्यंत हे सुख वाटेल. एकदा का बाहेरच्या व कैद्याला लागली म्हणजे तो नाही म्हणणार की कैदीपणच चांगला म्हणून. जे आपल्याला एकदा संसारातून दुःख मिळते हे कळालं, आपण जेव्हा याच्यातून बाहेर जातो तेव्हा आपल्याला कळतं की आपलं खरं सुख हे संसारात नाही झालं. एकदा का बाहेरची हवा कैद्याला लागली म्हणजे तो नाही म्हणणार, कैदीपणालाच चांगला म्हणणार. हे कैदीपणा चांगला नाही
त्याचप्रमाणे एकदा भगवंताच्या आनंदाची हवा लागली म्हणजे माणूस नाही विषयात राहणार. भुसार घोड्याला जसं चुचकारून घेतात तसे मनाला करावे. वृत्ती जेथे पलटायला लागली तेथे सावध राहावे, की आपण सावध नेहमीच असतो तिथे. आणि अशा प्रकारच्या वेळेला ते जास्त सावध असलं पाहिजे. पण त्याचे स्मरण चुकले, काहीतरी अवघड वाटायला हवे. आज नको वाटणारे नामस्मरण बळजबरीने करावे. ही आपली इच्छा नसली तरी पण आपण ते करावे. बळजबरीने, जबरदस्तीने, म्हणजे हवेशा वाटणारे विषय जातात. प्रापंचिक अडचणीतून जर आपण मार्ग काढतो तर मग परमार्थातल्या अडचणीतून काय व्हावे, हे आपल्याला असं वाटतं की आपण परमार्थ कसं करू शकणार. आपल्याला संसाराची सवय लागलेली आहे, मग आपण त्याच्यापासून लांब राहतो, काही ना काहीतरी करण्यात गेलो. आणि त्याच्यामुळे आपण त्या संसार रूपी सागरात एवढं उमलेलो असतो की आपल्याला कळतच नाही आपलं खरं सुख कसं आहे. ते परमनंट सुख मिळवण्याकरताच त्याला परमार्थ करायला पाहिजे. हे सगळ्यात सोपं सर्वस्वी काढायचं. नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. प्रापंचिक अडचणीतून जर आपण मार्ग काढतो तर परमार्थ अडचणींना का करावे. जर आज आपल्या विवेकाने सुखी राहता आले नाही तर आपल्याला सुख कधीच मिळणार नाही. नुसते गिरिगंतरात जाऊन कुठे परमार्थ साधत असतो का, म्हणजे कुठे हिमालयात किंवा कोणत्या तरी डोंगरावर जाऊन बसलं म्हणजे परमार्थ साधत नाही. तर असे असते तर तो माकडांनाही साधला असता. म्हणजे झाडावरती इकडे तिकडे सगळीकडे जे प्राणी ते राहतात तर ते परमार्थ जमला असता. खालच्या प्राण्यांना आपले विकार आवरण्याचा विचार नसतो, पण मनुष्याला चांगले वाईट कळते. त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे. ही आल्यावरती भगवंताची कृपाच आहे. मग जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये. दुसरी आपण कधीच बदलू शकत नाही. पण फक्त स्वतःलाच बदलू शकतो. त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात. पण ते आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य ते सांगून पाहावे. पण मी त्याला सुधारेनच हा ब्रह्मांत्र असावा. स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेल. म्हणजे आपण स्वतःला सुधारलं की जग सुधारलं जर पाहिजे. हेच सगळं शेवटचं वाक्य. कर्तव्य म्हणून वकील जसा मांडतो त्याचप्रमाणे कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे आपण प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरून नये. म्हणजे आपण जग सुधारण्याच्या वाटेला जाऊन आणि प्रपंच करता करताच परमार्थ करायचा असतो. प्रपंचात राहूनच देवाचं नाम स्मरण करायचं असतं. पंच सोडून जाऊ नये. हेच महाराजांनी सांगितलं आणि सगळ्या संतांनी पण हेच सांगितलं. आता आपण श्रीरामाच्या नावासंख्यामध्ये जप करूया. श्रीराम 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 श्री. नामस्मरण ही अशी गोष्ट आहे की त्यासाठी तुम्हाला धर्म, जात, पंथ, वय, शिक्षण, तुमची आर्थिक स्थिती, काळ, वेळ, तुम्ही चालत का, तुम्ही बसून करू शकता, तुम्ही झोपून करू शकता, तुम्ही झोपेच्या आधारे करू शकता, झोपेतून उठून करू शकता, चालताना करू शकता, प्रवासात करू शकता, केव्हाही नाम घेऊ शकतात. नाम घेण्याला कुठचंच बंधन नाही. म्हणून नामस्मरण रोजच करा. धन्यवाद. तुम्ही खेळण्या दिवसाचं प्रवचनाचे जे वाचन झालं श्रवण केलं, तुमच्या बरोबर दिवस असाच आनंदी, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं हीच श्रीरामचरण इच्छा व्यक्त करतो. आणि थांबतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.